नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण सुषमा अंधारे यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सुषमा दगडू अंधारे असे त्यांचे संपूर्ण नाव आहे. सुषमा अंधारे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1976 मध्ये त्यांच्या आजोळी कळंब तालुक्यातील पाडोळी या गावात झाला. सुषमा अंधारे या दत्तराव गुत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होते. सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गुत्ते हे वंजारी समाजातील असून आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची 2 लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजेच मुलीचा जन्म झाल्याने आई वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सुषमा अंधारे यांना आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव लावले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदपत्री नोंदले गेले. सुषमा अंधारे यांच्या पतीचे नाव वैजनाथ वाघमारे असे आहे. सुषमा अंधारे आणि वैजनाथ वाघमारे यांना एक मुलगी आहे आणि तिचे नाव त्यांनी कबीरा असे ठेवले आहे. सुषमा अंधारे ह्या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे या MA B.Ed आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि राजस्थानी खडीबोलीसह भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत.